सुंदररित्या कबड्डीचे सामने आयोजित केलेले आहेत। सर्व प्रेक्षकांनी सुंदर अशा सामन्यांचे आस्वाद घ्यावा। चिंतामणी संघ वासेस गिरिजात्मक संघ यांच्यामध्ये गिरिजात्मक संघाने टॉस जिंकून प्रथम रेड करण्याचा निर्णय घेतलेला आहे। भावेश वाकर हे गिरिजात्मक संघाचे कर्णधार आणि आदित्य मेस्त्री हे चिंतामणी संघाचे कर्णधार। अशा प्रकारे सामन्यास सुरुवात झालेली आहे। गिरिजात्मक संघाची प्रथम रेड राहुल यांच्यातर्फे। राहुल हे स्पेशली अलिबाग वरून आले आहेत मॅच खेळण्यासाठी। यांनी प्रथम रेड सक्सेसफुल करून गिरिजात्मक संघाला पॉइंट मिळवून दिलेले आहेत। बल्लाळेश्वर संघ विरुद्ध विघ्नेश्वर संघ दोन्ही संघांना प्रथम पुकार। दोन्ही संघाने खेळण्याच्या दृष्टीने तयार राहावे। बल्लाळेश्वर संघ विरुद्ध विघ्नेश्वर संघ। चिंतामणी संघाचे कर्णधार आदित्य मेस्त्री यांनी प्रथम रेड मारलेली आहे, परंतु एकही पॉइंट न मिळवता वापस आलेले आहेत। अशा प्रकारे सुंदर असा टॅकल चिंतामणी संघाकडून। चिंतामणी संघास 1 पॉइंट आणि गिरिजात्मक संघ 2 पॉइंट। अत्यंत चुरशीची अशी लढाई आपणास बघण्यात मिळत आहे। प्रेक्षकांना विनंती आहे बॅनर पासून थोडस लांब उभे राहावे आणि आपल्या सर्वांना विनंती आहे कृपया आपण सामन्यांचा आस्वाद घेताना थोडीशी काळजी बाळगावी की बॅनर खाली पडणार नाही याची। मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण देखील ही काळजी घ्यावी। सर्वांनी सर्व साइडला लक्ष द्यावे। अशा प्रकारे संजित गोसावी यांनी रेड केलेली आहे चिंतामणी संघासाठी आणि ते आपल्या संघासाठी प्रयत्न करत आहेत पॉइंट मिळवून देण्याचा, परंतु मागे फिरावे लागले त्यांना। बल्लाळेश्वर संघ विरुद्ध विघ्नेश्वर संघ दोन्ही संघांना द्वितीय पुकार। दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉस येथे नाणेफेकसाठी यावे। बल्लाळेश्वर संघ विरुद्ध विघ्नेश्वर संघ। दीपक जाधव चिंतामणी संघाकडून रेड करीत आहेत। हे आपल्या वेळेचे जुने प्लेयर आहेत। अशी ही करो या मरो संघाची रेड आहे। ही करो या मरो संघाची रेड आणि चिंतामणी संघांकडून डिफेन्स सक्सेसफुल झालेला आहे।
कृपया खेळाडूंनी खेळताना सर्व नियमांची काळजी घ्यावी की त्यांच्याकडून काही चुकीचं खेळला जाणार नाही. चिंतामणी संघाचे सुधीर हे आउट झालेले आहेत. गिरिजात्मक संघाकडून रितेश हे आता रेड करीत आहेत आपल्या संघांसाठी. चिंतन चिंतन इकडे ना तू पॉइंट लिहितोय. एक खुर्ची गेला तिकडून रामाची खुर्ची. हॅलो हॅलो. बल्लाळेश्वर संघ विरुद्ध विघ्नेश्वर संघ. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकसाठी टॉस का बॉक्स येथे यावे. चला दोन्ही संघ ज्यांचा पुकार आहे त्यांनी यायचं आहे. बाळालेश्वर आणि विघ्नेश्वर संघ दोन्ही संघाचे संघ नाही घ्या रिपोर्ट करा लगेच. चला दोन्ही संघांनी रिपोर्ट करायचं आहे. अतिशय चांगली पकड या ठिकाणी आपण पाहतोय. संघ आहे गिरिजात्मक विरुद्ध चिंतामणी. हा सामना या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अतिशय चांगली पकड या ठिकाणी मात्र साखळी नव्हती. एकट्याने डिफेंड करण्याचा प्रयत्न केला गेला. अतिशय जबरदस्त त्या पॉइंट मिळवला जातोय. युवराज रेड करत असताना आपण पाहू शकतात दोन साखळ्या दोन चेन आहेत. मात्र दोन चेन आपण सांगू शकतो टोटलचा प्रयत्न होता. मात्र बघा अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी जाऊ दिलं या रेडरला. अतिशय चांगल्या पद्धतीनं रेड करत असताना नवीन रेडर भरभक्कम बांध्याचा हा खेळाडू मात्र बघा अतिशय आणि या ठिकाणी किती पॉइंट मिळतील तर आपण पाहू शकतो. रेडर बाद झालाय कारण की चांगला डॅश या ठिकाणी होता. आता 3 विरुद्ध 1 असं लढत आहे. पुन्हा एकदा टोटलचा प्रयत्न. चला बल्लाळेश्वर संघ आणि विघ्नेश्वर संघ दोन्ही संघाचे कर्णधार लवकर टॉस का बॉस येथे उपस्थित राहावे. चला ज्यांना पुकार दिला त्यांनी लवकर यायचं आहे. पण अब झालाय पॉइंट आपण पाहूया. योगेश माने गिरिजात्मक 7 आणि चिंतामणी 3. गिरिजात्मक नक्कीच 4 अंकाने पुढे आहे. सर वेलकम सगळ्यांचे. थोडीशी दिलगिरी व्यक्त करत थोडंसं उशिराने या ठिकाणी उपस्थित झालोय. यावर्षी एक सुंदर असं आयोजन. संध्याकाळचं सत्र आहे डे नाईट रजनीश स्पर्धा. आपल्याला कबड्डीची स्पर्धा बघायला मिळते.
नवीन रीडर ऋषी फक्त टाइम पास करण्याचा प्रयत्न केला जातोय बघा. 3 डिफेंडर या ठिकाणी आहेत. चांगली पकड दोन्ही पायांवरती अतिशय चांगली पकड आणि या ठिकाणी सुपर टॅकल मिळालाय. सुपर टॅकलनं काम केलंय. पॉइंट थोडीशी नक्कीच वाढताना दिसतील. क्या बात आहे, क्या बात आहे. बघा चपळता दाखवण्याचा प्रयत्न. चार खेळाडू शाबूत आहेत आपल्या खेम्यामध्ये. सामना सुरू आहे. चिंतामणी संघ विरुद्ध गिरिजात्मक या दोन संघांदरम्यान. सेकंड हाफ फर्स्ट टाइम मध्ये देखील घेतला गेलाय. पुन्हा एकदा आता मात्र चांगले पकड आहे. पहिल्या अगोदर अतिशय चांगल्या पद्धतीनं निघून गेला होता सुरक्षित आपल्या खेम्यामध्ये. आता मात्र त्याला अडवलं गेलं. अतिशय चांगली पकड या ठिकाणी बघायला मिळाली. फक्त वेळ घेतला जातोय. माहिती आहे की या ठिकाणी 3च खेळाडू शाबूत आहे आणि त्यांना वेळेच्या माध्यमातून मागे ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय. सुंदर असं आयोजन या ठिकाणी अलकापुरी प्रीमियर लीग प्रो कबड्डी लीग 2024च्या या आयोजनामध्ये तुम्ही अनुभवतात. ही स्पर्धा वर्ष पहिलं. ओ क्या बात आहे, क्या बात आहे. पूर्णपणे ब्लाइंड केलं होतं. बल्लाळेश्वर विरुद्ध विघ्नेश्वर संघ या दोन्ही संघांमध्ये नाणेफेक होत आहे. क्या बात आहे. इथे मात्र जोश आहे. होस्ट सुद्धा ठिकाणावरती असायला हवेत. रेड वरती लक्ष ठेवायला हवं. कोणाची कितवी रेड आहे, कोणाची डोअर डाई आहे हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या ठिकाणी रीडर मात्र मजबूत आहे शिव नावाचा. सुयोगाने त्याच्या सहकार्याला या रीडरला जर थांबवायचं असेल तर मात्र ओ क्या बात आहे, क्या बात आहे. सुपर टॅडल या ठिकाणी आणि 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 अरे इथे मात्र आपण पाहू शकतो पॉइंट टेबल मध्ये फेरबदल होत असताना नक्कीच या पॉइंट टेबल वरती थोडीशी नजर आपण मारणार आहोत. ह्या 4 अंकांनी तेरा आणि 5 म्हणजेच संघ आहे गिरिजात्मक 13 आणि चिंतामणी 5 असा स्कोर बोर्ड धावत असताना धाव फलकावरती आपण पाहू शकताय. पुन्हा एकदा पूर्ण खेळाडू घेऊन खेळत असताना चिंतामणी थोडासा वेळ नक्कीच या ठिकाणी खर्च केला. मात्र भरारी घ्यावी लागेल अंकांमध्ये कारण 13 आणि 5चं इक्वेशन या ठिकाणी बघायला मिळत आहे. सेकंड हाफ चालू आहे आणि डोअर डायच्या कंडिशन क्षेत्रामध्ये आपण पाहू शकतो कारण की जिंकायचं असेल तर या हाफ मध्ये अंकांमध्ये उसळी घ्यावी लागणार आहे. बघा टाइमपास चालू आहे. नक्कीच वेळ खाऊ पुन्हा या रेडचा या ठिकाणी आपण पाहू शकता. आणि सर्वात महत्वाची गोष्ट अलकापुरी प्रीमियर लीग जे आहे अलकापुरी प्रो कबड्डी लीग 2024 त्या डोअर डायचा सुद्धा एक थरार या ठिकाणी त्यांनी ठेवलाय. सर्वात महत्वाचं मॅट या ठिकाणी बघायला मिळते.
गिरिजात्मक विरुद्ध चिंतामणी असा चालू असलेला सामना. संध्याकाळचं सत्र रजनीश स्पर्धा आणि या ठिकाणी उडी घेतली होती. झेप घेण्याचा प्रयत्न मात्र हवेमध्ये टॅकल केला गेला. पूर्णपणे पकड मजबूत होती आणि त्याचा फायदा झालाय. क्या बात आहे. 14-5 आणि या ठिकाणी बघा किती चांगला डिफेंड किती चांगला. आदित्यला पकडायचं होतं मात्र युवराज याच्या माध्यमातून थोडासा प्रयत्न झाला होता. अतिशय चांगले आक्रमक रेड करत असताना चढाई अतिशय चांगली करतो हा खेळाडू. शेवटचे 5 मिनिट. 6-14 इक्वेशन पाहूया. पंचांचा काय निर्णय येतोय पाहावं लागेल. तर पॉइंट या ठिकाणी बल्लाळेश्वर संघ विरुद्ध विघ्नेश्वर संघ. दोन्ही संघांना अंतिम पुकार. दोन्ही संघांनी खेळण्याच्या दृष्टीने तयार राहावे. बल्लाळेश्वर संघ विरुद्ध विघ्नेश्वर संघ. तिसरा आणि अंतिम पुकार. टाइम आउट घेतलाय. हॅलो आपल्या वॉर्ड विभाग 82 याचे माजी नगरसेवक माननीय जी चंद्रकांतजी गोरिवले यांचे हार्दिक स्वागत. कृपया त्यांनी स्टेजवरती यावे. आपले नवीन युवा वयचे योगेश माने हे त्यांचे सत्कार करतील. कृपया त्यांनी स्टेजवर यायची विनंती करतो. डू ऑर डाय. थर्ड रेड आहे ही. पाहणं गरजेचं. ओ यस अतिशय चांगला ब्लॉक केला होता एकदम पूर्णपणे. राहुल जर्सी नंबर 14 चढाईसाठी जातोय. मात्र सुरक्षित रेड करण्याचा प्रयत्न असेल प्रत्येकाचा. बघा सुरक्षित काम करत असताना अजून एक पॉइंट मिळालाय. दीपक नव्यानं रेड करत असताना नव्यानं सामील झाला दीपक या खेम्यामध्ये. मी म्हणेन अरे 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 ये सेल्फ आउट झालाय. कारण की लॉबी मध्ये जाऊन तुम्ही या ठिकाणी पाहताय की कुठल्याही खेळाडूला टच केल्याशिवाय लॉबी मध्ये जाण्याची परवानगी हा खेळ देत नाही तुम्हाला. स्वतःच्या जाळ्यामध्ये बसला होता. आता मात्र नवीन रेड या ठिकाणी. सौरभ थोडीशी पाठ या ठिकाणी बघायला मिळाली. काही शेवटचे क्षण शेवटची मिनिट. पाहणं गरजेचं आहे. बघा काउंटर सुद्धा आहे या ठिकाणी. स्क्रीन आहे. पहिला पर्व आहे. 1 पॉइंट मिळालाय गिरिजात्मक या संघाला. संजित आहे. संजिता खिलाडी. सुयोग आहे. संजित आहे. मला वाटते थर्ड रेड आहे. ओ डॅश रेडर आउट झालाय. सौरभ बाद झाला. टचचा प्रयत्न. थोडीशी स्माइल दिली होती. हा खेळ जेवढा तुम्ही एन्जॉय कराल तेवढे तुम्हाला मजा देत असतो. अजून 1 पॉइंट मिळाला तो म्हणजे गिरिजात्मक या संघाला. पुन्हा एकदा 3 सुयोग आहे. संजित आहे एका बाजूनं. आपण अनुभवताय अलकापुरी प्रो कबड्डी लीग ची थरारक लढत. क्या बात है, क्या बात है. थोडे अंतराने नक्कीच 1 पॉइंट या ठिकाणी वाचलाय असं म्हणावं लागेल. 2 वसीच 1 असा हा सामना. या ठिकाणी मात्र रेडर आउट.
चांगला डॅश. तारेवरची कसरत करत असताना रीडर मात्र या ठिकाणी बाहेर फेकला गेला. चला बल्लाळेश्वर संघ विरुद्ध विघ्नेश्वर संघ दोन्ही संघांनी एंट्री डोर जवळ येऊन उभे राहणे. चला लवकरात लवकर. बल्लाळेश्वर संघ विरुद्ध विघ्नेश्वर संघ. चिंतामणी विरुद्ध गिरिजात्मक असा चालू असलेला सामना. गिरिजात्मक थोडासा नक्कीच पुढे आहे. पुन्हा एकदा डॅशचा प्रयत्न आणि या ठिकाणी 2 पॉइंट घेऊन जाईल हा रीडर या ठिकाणी गिरिजात्मक या संघाचा. युवराज याने मात्र अतिशय चांगली कामगिरी केली आहे. 2 पॉइंट घेऊन गेलाय. अजून एक टॅकलचा प्रयत्न. पुन्हा एकदा आता युवराज स्वतः याने चांगला प्रयत्न करत असताना बाद झाला. दीपक इन झालाय. मात्र त्याच्या संघाला सध्या तरी चांगल्या कामगिरीची गरज आणि या ठिकाणी रोशन बाद झाला. चांगल्या पद्धतीने टॅकल केलं गेलं त्याला. येस टाइम अप. मॅच ओव्हर झालेली आहे.